खरं तर मी खूप खुश आहे हा. कारण आज आहे ना खूप महिन्यांनी माझं प्रमोशन झालंय आणि मला बोनस म्हणून 7,000 रुपये एक्स्ट्राचे दिले तू. आणि मी खूप खूप खुश झालोय आणि म्हणून आहे ना मी इथे एन्जॉय करायला आलोय. पण महेश सर मी पहिल्यांदाच आलोय. पण मला माझ्या मित्रांमुळे माहिती आहे आत काय घडतं. माझा एक खूप चांगला मित्र आहे गौरव मोरे नामक. त्याने मला सांगितलंय, त्याने मला खूपदा असं सांगितलंय की तू असं आत गेलास ना की असं दारूचा ग्लास घेऊन असं बसायचं, मग त्याच्यानंतर एक मादक तरुणी येणार आणि तुझ्यासमोर नृत्य करणार. मग मी इथे एकटा असणार आणि ती नृत्य करणार. मैंने होठों से लगाई दो, हंगामा हो गया, हंगामा हो गया, हंगामा हो गया. नाचा ना थोडं नाचा. मर गया तू मेरे वास्ते साला. आओ मी डिलीट करती हूँ तेरे को, समझा ना. फक्त नाचायला सांगितलं, काउंटरला पैसे पण दिले होते. नाचा ना फक्त. सॉरी सॉरी साहब, वो मेरा ना आज मूड ऑफ है. मेरा ब्रेक ऑफ हो गया ना, तो मेरा मूड ऑफ है आज. का वो अशफाक, आपण त्याच्यावर एवढा लव केला, त्याने काय केला, त्याच्या लाईफ मधून मला लिव्ह केला. अरे ही ट्रॅजेडी आहे खरं तर. म्हणजे बघा ना, लव आणि लिव्ह याच्यामध्ये फक्त एका वेलांटीचा फरक आहे हो, पण अर्थ किती वेगळा आहे. वा 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 दादा. झाली फिलॉसॉफी झाडून. राजीचा सलाम. काय 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 म्हणताय. राजीचा सलाम. नाही म्हणजे काय नेमकं. राजी है ना मैं, तेरे हर फरमाइश के लिए मैं राजी. खरंच राजी मेरा नाम. फक्त नाव आहे होय मला. मी आपला बोलो कौन से ठुमके पे नाचू. तुम्हाला वाटेल त्या गाण्यावर चलेगा ना तेरे को? नाचा ना. काय चाचू बजा. हंगामा हो गया, हंगामा हो गया, हंगामा हो गया. एक मिनिट ऐका ना. ओ भाजी ऐका ना. राजी. भाजी तू भाजी. राजी जी ऐका ना, मी तुमचा डान्स इन्स्टॉलमेंटमध्ये बघायला आलोय का. हां तुम्ही इकडून तिकडून फक्त ठुमके मारताय. हां आता तुम्ही ठुमके मारणार, उद्या हातवारे करणार, परवा मी मुवमेंट बघायला यायचं का बाहेरमध्ये मला सांगा. नाही असं नका ना करू. क्या की बे, क्या की ठुमकाच तो लगाई ना. अहो तरी मी म्हंटलो होतो मॅनेजरला पहिली वेळ मला चांगली डान्सर पाठवा, मला मजा हो येईल. साहेब, चांगलीच डान्सर आहे मी, कळलं ना. खूप चांगली डान्सर आहे. शिर्डीच्या साईबाबांची शपथ घेऊन बोलते मी. त्यांना कशाला घेताय. 8 वर्ष झाली. काय ग 8 वर्ष झाली ना मला इथे या धंद्यात नाव बनवलंय मी. तिला काय विचार. मग काय, असं ठुमका मारला ना, या ठुमक्यावर नाव कमवलंय. ठुमका कळतं. तुम्ही पण बोलता. असा ठुमका लावला ना आता, इथे सगळे बसलेत ना, सगळे लोक इथे पाकिट काय जीव पण काळीच पण इथे टाकतील. कळलं ना. अरे वा. अशफाक बी अशीच आहे आता. असंच काळीच टाकलं होतं इथे. इथे हाँ. वा वा. एक बार बोलू क्या हुआ. हाँ, काय हुआ? अशफाकच्या मागे ना लय मामा लोक लागलेले. हाँ, हाँ. तर अशफाक धावत इथे बारमध्ये आला. एक मिनिट त्या आशफाकच्या मागे मामा लागले काय. घरची भांडण नव्हती मामा भाच्यांची. खरंच पहिली टाइम आलाय काय ग. मामा लोग मतलब पुलिस वाले. पोलीस काय येतात. हाँ तो वो पुलिस वाला आया था उसके पीछे पीछे उसको पकड़ने के लिए. तो अशफाक भागते भागते इधर आया. तो मैंने क्या किया, माझी ओढणी अशी टाकली त्याच्यावर आणि त्याला खेचला फ्लोअरवर आणि त्याच्या बाजूने असे ठुमके लावले ना, असे ठुमके लावले. ही गर्दी जमा झाली. पोलीस आले आणि मागच्या मागे गेले पण वा वा छान छान. नंतर काय झालं माहितीये साहेब. नंतर काय झालं. अशफाक आला माझ्या बाजूला, माझ्या खांद्यावर डोकं ठेवला आणि मला बोलला, राजी आज तू आपली जान वाचवली, आता मी तुझी मांग भरणार. अरे वा. लग्नापर्यंत गेले ते. काय बोलू साहेब तुम्हाला. आणि एकदा रात्री काय झालं तर माहितीये साहेब. रात्री काय झालं होतं ते सांगा. नको जाऊ दे. ऐका ना. ओ रजामुराजी सांगा ना. राजीजी मला सांगा ना रात्री काय झालं होतं. नाही जाऊ दे. सांगा ना काय झालं. अरे काय को साहेब चढ ना सांगा ना. नाही रे, पिक्चर रिलीज करायचा नव्हता तर ट्रेलर नव्हता दाखवायचा ना. उत्सुकता वाटते ना एखाद्याची. कळतंय का. काय सांगू तुम्हाला. वाईट साला झालं. कुत्ता हलकट अशफाक मेरे को छोड़ के चला गया. क्या बोलूं साहब आपको, मेरी जिंदगी में बहुत प्रॉब्लम. खूप प्रॉब्लेम असतात काय काय जणांच्या आयुष्यात.
ओ माझा आहे तो, मी भरलेला तो. मला माझ्यासाठी आणलाय ना मी. ऑर्डर करू ना सब दुसरा. तुम्ही डान्स करा ना, असं कटपुतली सारखं काहीतरी नका करू. अपेक्षा आहेत खूप माझ्या. अशफाक मी यहीच बोलता था माझं साहब. चुकलं. आपण सगळे कटपुतलीच असतो साहब. अहो तो घाला ना खड्ड्यात अशफाक 5 मिनिट. मी एन्जॉय करायला आलोय, प्रमोशन मिळालंय मला, घाला ना खड्ड्यात अशफाकला. साहब सॉरी सॉरी पण माझ्या अशफाकला काय पण बोलेल मला आवडत नाही. मी आधीच बोलते. मगातपासून कुत्ता कमी ना म्हणालाय तुम्ही त्याला. ते मी बोलेन, ते चालतं, ते तुम्ही नाही बोलायचं. फालतू. sorry. एवढी आठवण येते माहितीये त्याची. कान नुसते असं तरसून गेले त्याचा आवाज ऐकायला. काय मला बोलायचं माहितीये. राजी जरा ठुमका तर लगा. सांगू मला काय सांगू, त्याचा आवाज ऐकला ना की असं संगावर असं शहारा यायचा आणि मी एकदम अशी दिल खोलून नाचायचे. चाचू बजा. रंगीला डालिया रंगीला डालिया डंडिया मेघला ससुरी इतनी सर्दी है किसी काली आग ले ले जब पड़ोसी के चूल्हे से आग ले ले हाय हाय क्या बात है शीतल. अहो अहो असं असं रडू नका. मी नाही देत पाहिजे तो नोट. ऐका ना. रडू नका. तुम्हाला माहितीये माझ्यासाठी असं नागिन डान्स करायचं होतं अशफाक. ऐका ना, तुम्ही रडू नका ना. साजिद माझीजी. राजी राजी राजी. माझं म्हणणं इतकं आहे की तुम्ही रडू नका. तुम्ही शांत होण्यासाठी मी काय करायचं मला सांगा. मी काय अशफाक सारखा नागिन डान्स करायचा आहे का मला सांगा. बोलशील बोलशील. साहब करो ना नाही. अशफाक के जैसा करो ना नागिन डान्स. तुम्ही जर असा डान्स केलात ना साहब तर मी ना तुम्हाला एकदम असा तडतडीत डान्स करून दाखवेन साहब. करा ना. मी करायचं. हा खरं तर ते बरं नाही वाटत, कारण आमच्या अख्ख्या खानदानात कोणी 1.5 लादीच्या बाहेर नाचलं नाही हो. आणि तुम्हाला गंमत सांगू का, आम्ही हळदीत एवढं केलं ना तरी सगळे म्हणतात किती नाचला बापरे किती नाचला, असं करतात सगळे. साहब पण तुम्ही एकदाचा नागिन डान्स करा ना साहब. नाही. साहब जर तुम्ही नागिन डान्स केला ना तर मी तुम्हाला एक चुम्मा देईन. बाई धर्मसंकटात टाकतायत. बाई काय हरकत नाहीये नागिन डान्स करायला, पण ते लोळायला मला नाही जमत. मी उभी नागिन चांगली करतो. नाही साहब अशफाक मातीचा नागच करायचा. मातीचाच करावा लागेल. हा 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 तेवढं चुम्म्याचं तेवढी लक्षात ठेवा. शेवटचं वा दादा. मी प्रयत्न पूर्ण करणार आहे. हा. 1.5चे मी 3 करणार आहे बघा तुम्ही. चाचू को बोलू. चाचू बजाओ. चाचू वाजवा. हा चाचू. हो तुम्ही काय माझा फोटो फेसबुकवर टाकतोय की काय. नाही, बरं नाही वाटणार. ए अशफाक देख मेरा नया आइटम. हॅलो अशफाकजी नमस्कार. मी नवा आयटम हे नाही ठरलं आपलं. तुम्ही काही टेन्शन घेऊ नाही, नका. नाही. मी त्याला जळवायला करते. तुम्ही थांबा. ते दिसतायत, अशफाक, गुंडे देखा दिसतायत ते ना? नको. देखा ना मेरा नया आइटम. कशाला? ये देख हो, तुम्ही काय करताय. चिरकुट साला. अरे ओ राजीजी. कौन है चिंडी? मेरा नया आइटम है समझा ना. अरे इसको ऐसी जगह ब्लेड मारूंगा, ये पटरी पे बैठेगा तो मेरा नाम लेगा. नहीं अशफाक तू कुछ नहीं करेगा. चल रे पाय रिक्शा बर चल. अशफाकजी भाईजी पाव छोड़ चल ब्लेड. उठा ना हो राजीजी. अरे बार के मी पैसे पास. आलो होतो मला इंटरेस्ट नाही. ये हो. जाप ओ, नको, मी जातो. अशफाक, ओ, नाही हो. ओ, राजीजी, अरे, हो. तू ओ, नाही तुम्ही जिंदा राजी नाही, तुम्ही रहेगा. नाराजी आहे नाराजी. अरे, मला नाही, जायचं आहे. नाही,
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोमात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. महेश सर काय सांगाल? अफलातून, फॅन्टॅस्टिक, माइंड ब्लोईंग. तुमचं दोघांचं विशेष अभिनंदन. तुम्ही दोघांनीही ॲक्ट एकदम आउटस्टँडिंग केलात. आणि आय टेल यू, यू डिझर्व द मॅक्झिमम अकॉलेट्स फॉर दिस. आय वुड से, आय वुड गिव्ह यू नथिंग लेस दॅन 11.5. सिद्धू, मला असं म्हणायचं आहे की आज त्या मार्कांचं नशीब आहे की ते तुला पडले. तर एवढा चांगला परफॉर्मन्स केला यार तुम्ही. क्या बात आहे यार, सुपर. म्हणजे तुम्ही काय, मी तुम्हाला एक भेटू शकतो, बाकी काय करेन मी तुम्हाला, काय सुपर यार, मजा आली, धमाल आली. आजचा एपिसोड करारा वा वा. थँक्यू सो मच. ऑल दी बेस्ट डार्लिंग, मस्त वाटतं. खूप भारी कॉम्प्लिमेंट्स मिळालेले आहेत तुम्हाला. आजच्या निकालासाठी खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका खानावळीमध्ये. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कॉमेडीच्या मैदानातल्या 2 टवाळ आणि खट्याळ पोरांचं, अर्थात अंशुमन विचारे आणि अरुण कदम यांचं. नमस्कार. तर मी अंशुमन विचारे, वय वर्ष 60, राहणार सदाशिव पेठ, पुणे. ही आमची खानावळ. म्हणजे आमच्या वडिलांनी सुरू केलेली खानावळ गेली 70 वर्ष अशी जोरदार सुरू आहे. आता तुम्ही म्हणाल यात तुमचं कौशल्य काय? काहीच नाही. का माहितीये का, मध्यंतरीच्या काही काळात आमच्या स्वयंपाकांनी त्यांच्या चवीमुळे खानावळ बंद करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. परंतु लोकांचा नाईलाज आणि निसर्गाने पोटाला दिलेला भुकेचा शाप यामुळे खानावळ अविरत सुरू आहे. शापावरून आठवलं, तो निसर्गाचा शापित राजपुत्र अरुण कदम कसा ना आलाय. नाही, रात्रीचा हिशेब करताना त्याची उधारी मोजल्याशिवाय खानावळीचा मालक असल्यासारखं वाटत नाही हो. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस, कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक अरुण कदम. दादा, चप्पल बाहेर काढून यायची, कळलं का? बोर्ड वाचला नाही का बाहेर? लिहिता वाचता येत नाही का तुम्हाला? हे बघा, चुकून ही चप्पल आत घालून येऊ नये, अन्यथा चुकून वरण अंगावर सांडू शकते, कळलं का? माझ्याकडे बघायचं नाही. ही हॉटेलमधली चप्पल आहे, बाहेर वापरायची चप्पल बाहेर असते, कळलं? सॉरी, काही झालं थोडंसं चष्मा मी घरी सर. कदम, गेली 15 वर्ष इथे येत आहे तुम्ही. चष्म्यासोबत मेंदू सुद्धा घरी विसरलात की काय? अरे हो ना, काय चाललंय? नुसतं चप्पल काढायला इसरत आवरे बोलतात. अरे काल वसऱ्या राईस पेल मध्ये मला राईसच दिला, मी काय बोलला? बरं, एवढं रागवायची गरज नाहीये. बसा, बसून घ्या. बोला, काय सेवा करू आपली? मनोवर चिंतामणे, चिंतामणे, कदमांचा ताट करा जेवायचा. हा, वसरे यो कोण आहे चिंतामणी? बारकी आज काम राहिलं नाही खरं. कसं आहे कदम, हॉटेलात काम करणाऱ्या प्रत्येक बारक्याला स्वतःचं नाव असतं. त्या बारक्याचं नाव चिंतामणी आहे, कळलं का तुम्हाला? चिंतामणी कदमांची आज स्पेशल डिश बनवली, ती घेऊन ये. तुमच्यासाठी खास वेळ टाकलाय बरं का. Thank you. तुमची आवडती बटाट्याची भाजी. अरे काल 25 होती, आज 25 बटाट्याची भाजी वसारे स्पेशल सांगतात. कशाला ओरडताय? कधी पण गचकाल हो. तुम्हीच म्हणालात काल की मला बटाटा फार आवडतो. वसाऱ्या मी काल कोलंबी आवडतो असं बोललो. हे काय म्हणतेस बटाट्याची भाजी? कोलंबी बोलला? हा. कोलंबी आणि मी बाबा, मला बटाटा कसं ऐकू आलं? कारण वसाऱ्या तुला तोच परवडतो. एक नंबरचा कंजूस माणूस आहेस तू.
मी कंजूस आहे, मी कंजूस आहे. अरे क्वेश्चन मार्क काढून टाकणं कायमचं खूप मी कंजूस आहे. मी कंजूस आहे तुला वाटतं ना? ठीक आहे, मी दिलदारपणाचं उदाहरण आत्ता देतो. चिंतामणी कदमांसाठी मस्तपैकी गुलाबजामुन बघू. गुलाबजामुन आत्ता गुलाबजामुन आणतो. गुलाबजामुन. दाखवतो मी. गुलाबजाम वा 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 गुलाबजाम गुलाबजाम. रे गुलाबजामच्या पाकात काली मिरी कुणी टाकलं? अहो गुलाबजामुनच आहे तो. अरे वसाऱ्या मोहरी आणि मिरीच्या मधला सुद्धा यो आकार नाही. अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला वसाऱ्यानं, लाज वाटायला पाहिजे. अरे त्याचं नाव गुलाब जाम आहे रे, गुलाब थोडा सुद्धा म्हणायचं नाही तिचं नाही यो. अहो असं काय करताय? 20 रुपयाला पडतो तो. केवढी महागाई वाढलेली आहे. तुम्हाला म्हणून सांगतो कदम, काय? कोबीचा गड्डा सुद्धा 15 रुपयाला मिळतो. काय बाजूकरी आता कोबीचा गड्डा आणि गुलाबजामचा काय संबंध आहे? नाही संबंध? अजिबात नाही. ठीक आहे, गुलाबजाम खाल्ल्याचे 20 रुपये द्या, विषय संपवून टाका. नाही तर गुलाबजाम परत द्या आम्हाला. अरे कधी खाल्लंय मी? असं काय करता? आता बोलता बोलता तोंडात टाकलं नाही का गुलाबजाम? अरे नाही खाल्लं वसाऱ्या. असं काय करतात? जिभेवर चव सुद्धा असेल अजून. अरे माझ्या तोंडाची बेचव झाली रे. अच्छा, बेचव म्हणजे तुम्ही ते खाल्लेलं दिसतंय त्यामुळे बेचव आहे. आता ते काय? असं काय आता नाही का ते खाल्लं तुम्ही? अरे पण ते काय? आमची स्पेशालिटी आहे ती. म्हणजे थोडं बेचव असतं पण मजा असते खाण्यामध्ये. अरे पण ते काय दिलंच नाही तर काय खाऊ मी? अहो ते खाल्लं तेच म्हणतात त्याला. अरे काय वचार्या काय दिलंच आहे तुम्हाला? कायच दिलंच नाही. अहो रागावू नका कदम. अजून हवाय का? चिंता म्हणे अजून आण रे ते. अजून आण. आता एकदा खाल्लं तुम्हाला हवं तर मागा ना. वाढ अजून ते. वाढ. भांड्यात काही ठेवायचं नाही, सगळं वाढायचं. वाढ सगळं, सगळं वाढ. अरे खरडावून वाढ. इकडे आण. काय करतोय? घे सगळं घ्या, सगळं घे. चल घ्या, किती खायचं तेवढं खा. ते पण हात टाकून दे. 2 मिनिटं. हे घे, चल. हे तेवढं खा. ह्याचे फक्त 70 रुपये पडतील. भांड्यांचा आवाज करायचे 70 रुपये वचार्या. अहो कदम, अहो हे आहे ते त्याचे 70 रुपये म्हटलंय. अरे काय फालतूगिरी, मी तुमच्या पाया पडतो. अरे मला भूक लागली, मला जेवाय त्या फालतूगिरी बस झाली. बरं बरं बरं. चिंता म्हणे कळत नाही तुला? ग्राहक संतुष्ट होणं जास्त गरजेचं आहे. किती जुने ग्राहक आहेत आपले. जा बघू गरमागरम पोळ्या आण त्यांच्यासाठी. आणतायत कदम, तुम्ही काळजी करू नका. काळजी करायची नाही, तुमच्यासाठी गरमागरम पोळ्या आणतो. चिंता म्हणे लवकर आण. नाही एक मुलगा तो अजिबात कामाच्या लायकीचा नाही. पटापट गरमागरम पोळ्या आण. हा, हेच बाकी भांगमी पाडून आहात तुम्ही आज. सावकाश सावकाश. हळू गरम आहे. हात भाजेल, हात भाजेल. सावकाश. हा. आज गरमागरम पोल्या खायचं. फार गरम आहे. आज पोल्या गरम खाणार. अरे वसाऱ्याने नुसतं ताटच गरम केलं, पोल्या खाणार. काय फालतूगिरी आहे यार? काय फालतूगिरी आहे? अहो किती चिडताय. काळजी करू नका. सावकाश जेवा, सावकाश जेवा, मनसोक्त जेवा. अगदी 1.5 पोळी संपवली तरी माझं काही म्हणणं नाहीये. वाटलंच तर हावरटासारख्या 2 पोळ्या संपवा. कोण फुटेस तोवर खा, माझं काही म्हणणं नाहीये. बिचाऱ्या, हा तुझ्या आई रक्ताची शपथ घेऊन सांग. का? ह्या 2 पोल्या खाऊन माझं पोट फुटाय. कदाचित फुटेल बाबा, मला काय माहित नाही.
वाचारे आहे बघे पोल्या संपल्या असेल तर भात भात वाढ म्हणा भात मला खाऊन दे जेवायला बघ भात तरी वाढ नाही वाचारे चिंतामणे भात आण भरपूर आण भरपूर भात वाढ अगदी लिंबा एवढा भात वाढ कळलं का नुकसान झालं तरी चालेल आपलं घ्या. हे एवढा भात मला जाईल थोडा कमी कर. कमी काय तो टाकतो वाचारे थोडा वाढ अजून, थोडा वाढ वाढ तू वाढ वाया गेला तरी चालेल काळजी करू नको हे बघा कदम हावरटासारखे मागा दोनदा माझं काही म्हणणं नाही एक काम कर तुपाची धार सोड त्याच्यावर सोड तुपाची धार इतका भात संपेल ना पण धार जास्त येतो दोनदा वाढलाय मी ते- तुपाची धार आणतोय कळलं का? म्हणा तुपाची धार थोडीशी लागते लागते ना मला वाट आण मग तुपाची धार मस्त धार सोड हा. लवकर आण अरे नुसतं भात असा तरंगला पाहिजे लक्षात ठेव लवकर आण हा, हा. सोड बघू क्या बात. घ्या मस्तपैकी हाणा दोन हात हाणा रे वासाऱ्या तुपाची धार बोलून दोनच थेंब टाकला अरे मी काय पोलिओचा ढोस घ्यायला आलो इकडे अहो किती रागावताय किती रागावताय अहो बसा काय रागावताय तुम्ही बसा 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 हे बघा ग्राहकाचा संतोष हाच आमचा फायदा हे बघा काळजी करू नका तुम्ही शांतपणे तुम्ही जेवा कळलं ए काम करे चिंतामणे ए चिंतामणे तुपाचा डबा आण इकडे तुपाचा डबा आण इकडे नाही पोरगा कळत नाही त्याला इथे ठेव तुपाचा डबा ठेव तुपाचा डबा हे बघू इथे तुपाचा डबा हो म्युझियम मध्ये बघितल्यासारखं काय बघताय तुमच्यासाठीच ठेवलाय तो हाणा हावरडासारखे भिकारासारखे 4-5 हात मारा तुम्ही काही म्हणणं नाही माझं हाणा. शेव हा जेवतो हा तुम्ही खा थोडं वा कदम सर वा कदम गेल्या महिन्याचे पैसे बाकी असतील ना हो एक फक्त घास मी देतो देणार पैसे येणार म्हणजे फुकट खातो तुम्हाला मी देणार पैसे पण थोडस मला खाय थोडस तरी 700 रुपये बाकी असतील ना रे हे बघा डुरुक डुरुक पोटातून आवाज येतोय कसला कसला आवाज येतोय डुरुक डुरुक तुरु तुरु एक घास खाजू ना एक थोडस हा हो आम्ही कुठे नाही म्हटलंय का पैसे नसताना कसं काय लोक जेवतात देव जाणे वाशा वा हे घ्या पैसे हे पैसे घ्या फक्त 150 रुपये अरे इच्छा देतो ना पैसे इच्छा मी चाललो नेलं तर इकडं पाय नाही ठेवून मी चाललो इकडून जातो मी रोजची नाटकं द्या माणसाची 2 मिनिटात परत येतो की रे बघा 15 वर्ष झाली ह्याच्यानी माझं एकमेकांशिवाय पान हलत नाही हो हा जमेल तसे पैसे देतो आणि मी जमेल तसं खायला घालतो उधारी बंद ही पाटी फक्त इगो जपण्यासाठी असते हो नाही तर आधी पैसे घेऊन कुपन देणार आहे ना खाऊ घालण्यातली आणि भांडून पैसे वसूल करण्यातली मजा काय कळणार आहे वा दादा वा वा आत्ता येईल बघा आलाय की नाही निर्लज्ज माणूस हो. मालक नंतर देतो ना पैसे थोडस खाऊ दे थोडस खातो ए असं काय करताय कदम हे काय खाताय ए चांगलं ताट बनव नवीन घेऊन जा तिकडे बसा बसा कदम बसा असं करू नका हा? अहो आणतोय तो ताट आणतोय ताट काळजी करू नका पण एक सांगू तुम्हाला आज स्वीट डिश सुद्धा आहे तुमच्यासाठी अरे वा पण एक सांगू तुम्हाला कदम तुमच्यासारखा माणूस शोधून सापडणार नाही किती गोड मानाचे हो ठेव ठेव इथे ठेव किती गोड मानाचे तुम्ही ताटात दिलेलं सगळं खाता अजिबात सोडत नाही अरे वासरून तुम्ही सोडलं तर मी सोडेन तुम्ही सोडत नाही मी कसं सोडणार बघितलं
खातार सुद्धा विनोद करायचं सोडत नाही तुम्ही. वा वा वा, असा माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही. वा 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 वा. ए विचार्या मस्का मारायची गरज नाही रे. अरे आता तू पण मला आवडतोस म्हणून मी रोज येतो ना इथं शिव्या खात जेवायला. बरोबर आहे, बरोबर. येतो का नाही? येतो खाय ना. हा, थांब खातो खातो खातो. ते स्वीट डिश कुठे आहे? स्वीट डिश 4 शब्द गोड बोलत ती स्वीट डिश. मला इकडे जेवायचंच नाही. मी बाहेर जाऊन जेवतो. मी इकडे जेवतच नाही. काय नाही तो ओसरीवर बसून जेवेल. रोजची नाटकं आहे ती. हे टेबल फक्त फाडण्यासाठी आहे हो, बाकी काही नाही. त्याने ताट सरकलं की धुवून टाकणे चिंतामणे. तू काय करतो शटर खाली कर. वाह वाह, क्या बात है, आउटस्टँडिंग, सुपर्ब, हास्य धुमाकूळ घालत तुम्ही इथे. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. सुपर्ब, मजा आला महेश सर. फॅन्टॅस्टिक यार. अंशुमन, अरुण, सुपर म्हणजे निशब्द आहे मी. आणि बने यू आर एक्स्ट्रॉर्डनरी आहे. मी हा ना आपल्या रमीमधला पपलू आहे. कुठेही लावला तरी आपला सिक्वेन्स क्या होता. बात है यार, क्या बात है. टेरिफिक यार. वा वा. आता जास्त बोलण्यापेक्षा मला तिथे येऊन ना तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. वा वा वा. कुसुमाग्रजांचं विशाखा आणि चिवी जोशींचं हापूस पायरी. क्या बात आहे. वा 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 मला रामनगरी वा वा. बोल गाणी मंगेश पाडगावकर यांची. मला जयवंत दळवींचं उपहास कथा मिळालंय आणि अरुणा ढेरेंचं मंत्राक्षर मिळालंय. वा वा वा. अरुणा ढेरे सध्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. काय सुरेख अक्षर भेट मिळाली आहे तुम्हाला. Yes, yes. धन्यवाद. अभिनंदन. सुपर्ब. धन्यवाद. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. इनामदार, तुम्ही काय म्हणाल. काय बोलू तो आमच्या पण पोटात ना डुरुक डुरुक लव यू मस्त स्किट झालं. क्या बात आहे. वा वा. खरंच तुम्ही अफाट आहात. थँक्यू सो मच. थँक्यू. कमाल कमाल कमाल. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोमात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य कला. मंडळी, आजकाल बारशापासून लग्नापर्यंत सगळ्या समारंभांना काही ना काहीतरी थीम असते. आपल्या हास्य बुद्रुकची जोडी सुद्धा अशाच एका भन्नाट थीम असलेल्या हॉटेलमध्ये जेवायला गेली आहे. बघूया तिथे काय धमाल होतीये. कुणीच नाहीये. कुणी आहे का तिकडे. हॉटेल आहे ना हे. बोला काय हवंय. बाई एक मिनिट. हे बाबा, ओळख वगैरे दाखवून डिस्काउंट मागायचं नाही. अहो नाही तसं नाही बाई. तुम्ही नूतन विद्यालयामध्ये शिकवायचा ना. हा हो. तुम्ही मला ओळखलं नाही. नाही तुम्ही मला नाही ओळखलं. नाही रे. अहो मी किरण किरण केडेकर, 10वी फ, मागून दुसरा बेंच. किरण अरे बापरे. आय रिमेंबर. किरण खेडेकर. बरोबर बरोबर. ज्याच्या कमरेवर कधीच पॅन्ट राहिली नाही. सारखी दिसते तुझी पॅन्ट. बापरे. कायम आई बापानं ना वाढत्या बापाचे कपडे शिवून घेतले तुला. नाही बाई ते शाळेचं होतं ना, जाऊ दे ना. पण हे अचानक असं हॉटेल वगैरे. काही नाही रे, रिटायर झाले ना, मग त्यानंतरचा प्लॅन बी काहीतरी हवंच ना आयुष्याला. आणि कसं आहे, शाळेमध्ये मुलांचे डबे खायचे म्हणजे आता मी मुलांना डबे तयार करून देते आणि बनवता बनवता खाता येतं. एक मिनिट तुला वेळ आहे अजून. एक वा. कोण आहेस तू. आपली काय ओळख. माझी विद्यार्थिनी आहेस. नाही. माझ्या वर्गात होतीस तू. नाही. टाळ्या बिळ्या काय वय काय माझं. कसं वागतात माझ्याशी. सॉरी. अरे ही कोण. मी ओळख करून देते ना बाई.
नमस्कार, मी नियती, किरणची मैत्रीण फक्त मैत्रीण. आणि होणारी बायको सुद्धा. आजच त्याने मला प्रपोज केलंय. हो म्हणाली मला ती. हो का अरे वा 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 सुंदर. पण काय घरी माहिती का? नाही नाही घरी माहित नाही अजून, सांगणार होत आम्ही. आज डेटिंगचा प्लॅन केलाय, म्हटलं इथे यावं आणि सेलिब्रेट. तुमचं हॉटेल आहे? हो मग छान आहे, मस्त आहे. तर सेलिब्रेट करायला आलात तर वा वा एन्जॉय युअर फूड. Thank you. बसा 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 पण वेगवेगळं बसा. मुलं इकडे मुलं इकडे. बाई पण असं वेगवेगळं का? नाही नाही कसं आहे बाळा, आमच्या हॉटेलचं ना थीम आहे स्कूल थीम. काय झालं, शाळा सोडली मग हॉटेल काढलं, पण शाळा काय डोक्यातून सुटलेली नाही अजून, त्यामुळे हॉटेलमध्ये शाळा भरवली. मस्करी सोडा ना हो, आम्हाला बसू द्या ना एकत्र, आम्ही होणारे नवरा बायको आहोत. हो एकत्र बसायचंय. गप एका जागेवर बस. नाही तर मग तुझं माहितीये ना ती 9वी ड मधली रेणू आणि तुझं मग बाई, बाई. चला बसा बसा जागा बसा बसा चला जागा बसा. रेणूचं आला काय मोठा शाणा. इथेच बसायचं, कळलं? माझं लक्ष आहे तुमच्याकडे. हो बाई ऐका ना, बसू द्या ना आम्हाला एकत्र. हा डेटिंगला आलाय काय? ठीक आहे बस ग, तिकडे बसा. बसा सुनबाई बसा. तुम्ही मला सुनबाई म्हणाला, किती छान वाटतंय. एक मिनिट, नमस्कार करते हा सासूबाई. असू दे असू दे. वा वा गुणी आहे हो, पोर अगदी सद्गुणी आहे. वा 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 अगदी नमस्कार वगैरे केला हो मला. छान छान छान. काय ग बाई हातापायची काढ आहेत ग. आता लग्न होणार आहे ना तुझं, मग अगं गालाला हळद लागली पाहिजे, हाडाला नाही गाई. जरा खात जा खात जा. बाई बाई खाते. अहो ऐका ना, बसू द्या ना आम्हाला थोडस हा एकत्र. बसा बसा पण एका हाताचं अंतर घ्या आणि बसा. चालेल. हा बसा एका हाताचं अंतर घ्या. चालेल काय चालेल. अगं तू कुठे त्यांचं ऐकतेस? ऐक ना ए नियती, अगं तू खरंच एका हाताचं अंतर घेतेस? शिस्त म्हणजे शिस्त. अगं कसल्या शिस्त, तू ऐक ना, ये ना इकडे. नाही रे किरण, बाई इकडे. बघतील रे. हे म्हटलं तर मला जवळ ओढतो. काय चाललंय तुम्हा दोघांचं? काय चाललंय तुम्हा दोघांचं? दोघांना मी काय अंगठे तर उभं करेन नाही, वर्गाच्या बाहेर काढेन. नको सॉरी. मूर्खपणा नुसता. बावळ्यात. अरे असं बघतात तुम्ही इकडे. इकडे जवळ बसायचे. हा 29चा पाडा म्हण. राग काढला राग. आय जळले ससे दिसताय डोळ्या. आठवत का हे? नाही 23चा म्हण. 2/3 म्हण. नाही पाड्याची चाल तरी येते. ही बरोबर आहे तुला पाड्याची चाल. शात काही जमलेलं नाहीये तुला, ढग गोळा मेला. बसा. ऑर्डर द्या गुपचूप, पदार्थाचं मूल्यमापन करा. काय करा? मेन्यू कार्ड बघ रे. ढ आहे ढ. अजूनही विचार कर जरा. मागवा काय मागवायचं ते. मला ना मला बाई सांग. हे सांगू, पालक पनीर द्या ना. हा. शिंदे मामा मटर पनीर. बाई पालक पनीर. बर मेथी पनीर. नाही नाही पालक पनीर. बर वांग पनीर. अहो बाई पालक पनीर. तुम्ही पालक पनीर सोडून बाकी सगळं मागवताय. मग गदाडे तू काय करायचं? हा? पालकांना बोलव म्हटलं तर कधी आणलंच पालकांना शाळेत? वा 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 वा. अरे हा कधी भावाला चाण, कधी बहिणीला चाण. एकदा तर तुला माहितीये का, बाप म्हणून ना मित्राला पुढ्यात उभं केलं होतं. ते सुद्धा नुकतंच मिसळून फुटलेला मित्र. जाऊ दे ना. अहो बोला मला ना. ते हसते रे तुझ्यावर. बघ ए, बघ तू काय असते माझ्यावर? नियती हसते तुझ्यावर. वा 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 वा. बाई हा खरंच असं करायचं. अगं खरंच नापास कायम नापास. प्रगती पुस्तक लाल शेऱ्याने भरलेलं असायचं. माझ्याकडे शिकवणीला आला ना तेव्हा कुठे काठावर पास झाला कारटा. ठीक आहे पालक पनीर नाही तर मग मला बैंगन भरता द्या. मराठीत बोल मातृभाषा आहे ना. मराठीत बोल. वांग्याचं भरीत द्या. हा? वांग्याचं भरीत द्या. वांग्याचं भरीत. हा. ठीक आहे शिंदे मामा
गाजर हलवा आणा. बाई गधड्या, दर वाढदिवसाला गाजरचा हलवा असायचा डब्यात. काय आठवतंय मला. अगं शिकवणीला यायचं ना माझ्याकडे. काही शाळा बिळा थीम नाहीये ग. गंमत केली उगाच तुमची. बाई. मगाशी झाली बघितलं ना याला आल्या आल्या तेव्हाच गाजरचा हलवा ऑर्डर सुद्धा केला होता मी. तुला माहिती इतकं वात्रट कार्ट हे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी भोपळ्यावर निबंध लिहिला होता कार्ट्याने. अजूनही विचार कर ढय अगदी. बाई. नाही 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 गुणी आहे गुणी आहे गुणी आहे गुणी आहे. जा जा एन्जॉय युअर फूड. एन्जॉय 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 एन्जॉय. बसा गाजरचा हलवा खा. आणि बसा. ए वेडे एवढे लांब काय बसते, जवळ बस. अरे वा